आपण जरूर मुख्य व्यासपीठावरती पाहतो त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून विशालसाठी मिस टायमिंग फटका फसला हवेमध्ये लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय आणि त्याच्या माध्यमातून चुका पाहायला मिळतात एका झेलची किंमत काय असते ते मोजावी लागली जाईल का इथून कोंडीची पाटी संघाला हा प्रश्नचिन्ह आता जरूर प्रेक्षक वर्गांना पडला असेल ज्या वेळी फलंदाजाचा झेल सोडला जातोय त्या वेळी फलंदाज नेहमी आक्रमण करत असतो मात्र यावेळी विशाल बागचा झेल सोडलाय आणि एका जीवनदानाचं सोनं केलं जाईल का मॅचमध्ये सामन्यामध्ये जर बागाची पाटी संघाला शिरकाव करायचा असेल तर पहिल्या डाबामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल 4 षटकांमध्ये 40+ धाबा जरी बनल्या तरी मात्र चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळेल आणि त्यासाठी आता प्रयत्न करावा लागतील अजय तयार लुपर फुलटस होता अडब्या पाटणं बाटची गडा आहे संपा सिग्नल हो युठी आणि इथून मात्र फलंदाजांना बाद व्हावा लागेल धक्का लागला जाईल इथून पहिला टीम वाघाची वाडी संघाला फलंदाज बाद होईल विशाल वाघ बॅक टू द डगआउट जय भोला शिव त्या बाद आज प्रेक्षक वर्गांची मनं जिंकली जातात डीजेच्या माध्यमातून गेल्या 4 रात्रींमध्ये आमच्या आवाजाची काळजी घेणारे आमचे डीजे ऑपरेटर आणि त्यानंतर प्रेक्षक मायबापांची मनं जिंकणारे आमचे डीजे ऑपरेटरचं मनपूर्वक आभार स्पर्धेच्या माध्यमातून उद्या मेगा फिनाले या स्पर्धेची अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळेल मॅचकडे जाऊया जिथे नौका फलंदाज इन ऍक्शन मध्ये दाखल झाला संजय उघडा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ड्राईव्ह करायचा होता मिडॉन मध्ये थोडंसं फंबलिंग झाल्या एका धावेला लगेच दुसरीमध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 वरती संघ पोहोचला गेला P1च्या षटकामध्ये गोलंदाजाची दादागिरी राहिली जात्या अजयचा मगाशी आम्ही उल्लेख केला होता आणि त्याच्या सीझन मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे 2 किताब त्यानं का जिंकलेत याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सिद्ध पाहायला मिळतं वेगवान तेज तैरार चेंडू पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं स्वेरलेग बॉडी लाईनच्या जबल अगद्या लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जातोय चेंडू उचलणार फेकणार तिसऱ्यासाठी निघालेत आणि पाहावं लागेल इथून पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केला स्क्रीन वरती चेक केला जाईल विजय वाघ डेंजर झोन मध्ये आपण पाहतोय फेकी देखील अप्रतिम होता एक्शन रिप्ले मध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळतो डेंजर झोन मध्ये ऑन स्ट्राइक एंड वरती विजय स्वतःकडे स्ट्राइक ठेवण्याचा प्रयत्न मात्र करत होता मात्र इथून पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाईल तिसऱ्या पंचांचं डिसिजन फिंगर अप होतोय हो युटी दुसरा धक्का टीम वाघाची वाडी संघाला विजय वाघ बॅक टू द डगआउट गाडी बघितला सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झाले विशाल बाग त्याच्या पाठोपाठ विजय बाग देखील बाद झाला इन ऍक्शन मध्ये डावखुऱ्याचा फलंदाज मंगल बाग आता मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल उर्वरित त्या षटकामध्ये जर का आपण पाहिला तर एका चेंडूचा केला अद्याप बॅलन्स असेल 5 चेंडूचा सामना झाला संघाची धावसंख्या 7 यामध्ये 2 विकेट प्राप्त केलेत गोलंदाज अजय खंडवीना चांगली गोलंदाजी राहिली या गोलंदाजाच्या माध्यमातून P1च्या षटकावरती पॉवरफुल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल खेळण्याकरता तयारी समोर ऑन स्ट्राइक इन बट मंगल बाग मंगलसाठी हा चेंडू अद्याप पाहतोय खोला टाकला जातोय पंचांकडे अपील पाहायला मिळते अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी एंड ऑफ द वर षटक क्रमांक पहिलं संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये बागाची वाडी संघ पोहोचला 7 वरती 2 विकेट
दुसरा षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती नानू आलाय. गोलंदाजी मार्कवरती नानू निरगुडा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. डावकुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाजा, दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. मात्र या बिली संजयला पण पाहतोय. ऑनसाइडला भिरकावला, फटका फसलाय. एलिव्हेशन कमी, शतरक्षक डाऊन द कॅच, पकडलाय जल, संपवलाय. संजय उघडेचा खेळ, धक्का लागला जातोय. तिसरा क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट मिळवल्या. संजय बट्टे संपूर्ण अशा निर्बाध होत्या. तो संजय मात्र आता मैदानाच्या बाहेर आला. ऍक्शन मध्ये मोहन वाघ सध्या मैदानावरती आपण पाहतो. दोन्ही डावकुऱ्याताचे फलंदाज आहेत. गोलंदाज देखील डावकुऱ्याताचा. बिली फटका फसलाय. पुन्हा अशा एकदा उंची जास्त, लांबी कमी, शतरक्षक होत्या मात्र त्यांच्या माध्यमातून चुका पाहायला मिळाल्या. जल सोडल्यानंतर तिसऱ्यासाठी निघालेत. 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग विथ द विकेट आणि 3 धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचल्या धाव फलकेवरती 10 या आकड्यावरती. 3 विकेट ज्यामध्ये बाद केलेत. विशाल वाघ बाद झालाय, विजय वाघ बाद झालाय, संजय उघडा देखील बाद झाला. संघाचे प्रमुख 3 फलंदाज बाद झालेत आणि आता 2 फलंदाजांना संपूर्ण डाव सावरावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 40+ 35+ जरी धावा बनला तरी फायटिंग स्कोर चांगला पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाही. मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून कमबॅक हा जरूर आपल्याला पाहायला मिळतो. मंगलसाठी फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये. फसव्या रीतीचा चेंडू रिलीज केला जातो. टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्पिन पाहायला मिळतो. एस्टनच्या मागे माइंड मास्टर विकेट किपर राजू माईदोरे, त्याला जरूर आपण पाहतो. संघाचा कॅप्टन या आणि आज खऱ्या अर्थाने त्याचे बाट जास्त बोलले नाही मैदानाच्या आतमध्ये. मात्र माइंड मास्टर विकेट किपर म्हणून का त्याला ओळखलं जातं असं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळतो. अफ्रॅकर बॉल होता, बाटची टॉपेज. एस्टांच्या मागे राजीवला पण पाहतोय. पकडलाय जल, संपवलाय. मंगल बागचा खेळ, धक्का क्रमांक 4. फलंदाज मंगल बाग टू द डगआउट. दोन चेंडूचा त्यानं सामना केला होता. मात्र कोणत्या प्रकारे धावा जमू शकला नव्हता. त्याचं मागचं कारण गोलंदाजी अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये केले जातात. विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. वारंवार खोलात टाकलेली चेंडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना जड जात असताना पाहायला मिळतात. न बॅटर मैदानाच्या आतमध्ये केशव वाघ आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कमी वयाचा गोलंदाज, छोटा पॅक बडा धमाका. मग या गोलंदाज फलंदाजाला सातत्यानं पण पाहतोय. क्लास फटके खेळण्यामध्ये मायर असणारा फलंदाज. स्विचिटचा मारमार वापर हा फलंदाजाच्या बॅटमधनं पाहायला मिळतो. मात्र मैदानाच्या आतमध्ये आता कुठल्या रीतीने खेळ केला जाईल त्याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरा लागल्या जातील. फुलर लेनचा बॉल होता, बॅटनं मिड विकेट लावला ऑन द कार्पेट. एक सिंगल मिळाले, थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळतोय. अर्जुन दोरेच्या माध्यमातून मात्र 2 धाबा देखील वेगानं कंप्लीट केल्यात. या 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर का आपण पाहायला गेलं तर 12 वरती संघ पोहोचला जातो. उर्वरित षटकामधील जर आपण पाहिला तर काही चेंडूचा खेळ अद्यापही बॅलन्स आहे. 2 विकेट त्या गोलंदाजानं खर्च केलेत. नानू निरगुडा या गोलंदाजानं 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू, एखादा बिग हिट, इथून चांगली धावसंख्या बनू शकेल. स्विच हिट, क्या बात आहे. मात्र यावेळी फटका फसलाय. रेस्टरांच्या मागे थर्ड स्लिपला पकडला जल आणि संपवलाय. केशव वाघचा खेळ, षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकानंतर पहिल्या डावामध्ये टीम वाघाची वाडी संघ पोहोचलाय 12 वरती. 5 विकेट.
वाघ विजय वाघ बाद झाला, संजय उडा बाद झाला, त्यामध्ये आपण पाहतोय मंगल देखील बाद झाला, आता केशव देखील बाद झाला. इन ऍक्शन मध्ये राकेश वाघला पण पाहतो. वेगवान गोलंदाजी त्याची ओळख घ्या, मात्र आज फलंदाजीसाठी चान्स मिळालाय, मात्र इथून संधीचा सोनं करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी मैदानावरती दाखल झालाय, तब्बल 7व्या क्रमांकावरती इन ऍक्शन मध्ये डावकुऱ्याचा फलंदाज मोहन बाग अद्यापही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. या फलंदाजामध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, मात्र ते आता फटके मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर त्यालाय राजेश शेंडे हा गोलंदाज. पहिला चेंडू हा ट्रॅक करत होता, शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, पुल करायचा होता, लॉंग ऑन मध्ये चेंडू रिलीज होता, शॉर्ट मीडियमचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवरती चुका चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये पहा घडल्या जात आहेत. ज्या ठिकाणी सिंगल मिळत होती नजर हटी तो दुर्घटना घटी. एका धावेला लगेच दुहेरीमध्ये कन्वर्ट केला आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करेल. 14 या धावसंख्येवरती संघ पोहोचला जातो. आता स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमच्या दिलीप भगतला पण जरूर पाहतो, त्यांच्या माध्यमातून चांगली स्कोरिंग भूमिका निभावली जाते. कानोकामाला आम्हाला माहिती दिली जाते त्याच्या माध्यमातून कोणता चेंडूपट्टी कोणता विकेट आला, कोणत्या चेंडूपट्टी किती धाबा आल्या, ही संपूर्ण माहिती त्याच्या माध्यमातून आम्हाला जरूर दिली जाते. यावेळी चेंडू सोडून दिला जातो. मेन पंच आमच्याकडे बघतात, हा चेंडू खराब आहे, वाईट चेंडूची सांगता केली जाते. अतिरिक्त एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचली जाते. पंधरा धाबा बनला धावफलकेवरती. आडव्या बॅटनं फटका चांगला, स्विरलेग बॉडी लाईनच्या पलीकडे चेंडू जाणार का, मात्र तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळाला. यशवंत जुगरे या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बॅकवर्ड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला मात्र तैनात केला जातो आणि चेंडू अगदी अडवला जातोय, मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला जातो. सीमारेषेच्या लगत 2 धाबा पुन्हा एकदा मिळाल्या. 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येवरती पाहायला मिळतो. अडव्या बॅटने खेळायचा होता, पाठवरती चेंडू आदळला जातो, लाऊडली अपील पाहायला मिळतो. अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी आपण पाहतोय. तोपर्यंत मिळाल्यात या चेंडूवरती एक धाव. एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती पोहोचला जातोय. टीम वाघाची बाडी संघ प्रथमतः नाणेफेकी हारला होता, फलंदाजी त्यांच्या वाटी झाली होती आणि फलंदाजी मात्र करत असताना संघाचे प्रमुख 5 फलंदाज बाद झाले, निम्मा संघ गारद झालाय. मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये जबरजबल आपण पाहतोय 6व्या आणि 7व्या क्रमांकाची जोड साकली. सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला जातोय, मोठे फटके येत नाही, या संगल डबलला प्राधान्य दिला जातोय. याचं एकमेव कारण गोलंदाजी चांगली केली जाते मैदानाच्या आतमध्ये. राकेशसाठी पहिला चेंडू ऑनसाइडला खेळायचा होता, त्यांच्या मागे चुका, बट अंपायर सिग्नल, LBW ची शिकार, फलंदाज बाद. अजून एक धक्का, वाघाची वाडी संघाला 6वा झटका लागला जातोय. राकेश वाघ बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. बाबूराव भवर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. बाबूराव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. डावकुर आता साधे गेले का चांगला फलंदाज आहे. आमचे मनोज भवर सध्या 12th मॅन आहेत आणि त्यांचे मोठे बंधू आता मैदानावरती दाखल झालेत. बाबूराव भवर हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. 18 धाबा दाफलकेवरती 6 फलंदाज बाद झालेत. उर्वरित त्या षटकामधील आपण पाहिल्या तर त्या काही चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा, त्यानंतर व्हाईट बॉल, तिसऱ्या चेंडूवरती 2 धाबा, चौथ्या चेंडूवरती एक सिंगल, 5व्या चेंडूवरती विकेट इथून प्राप्त केल्या. राजेश शेंडे गोलंदाजाच्या माध्यमातून कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अजय खंडवीचं कमबॅक आणि त्यानंतर नानू निर्गुणानं फेकलेलं षटक अप्रतिम होतं आणि याही षटकावरती आता कमबॅक पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या माध्यमातून अटॅक केला जातो. फलंदाजांना पूर्णपणे मैदानावरती शांत केला जातो. मोठे फटके येत नाही. आतापर्यंत एक चौकार जर बघता मोठा फटका कोणत्याही रीतीचा पाहायला मिळाला नाही. बट यावेळी फटका चांगला पाहायला मिळतो. ऑन साइडला केला जातोय. क्षेत्ररक्षक तैराते अजय तिकडे आपण पाहतोय दुसऱ्यासाठी निघालेत. 2 धाबा देखील वेगानं कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बीट द विकेट या 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 रन ऑन स्कोरबोर्ड 20 वरती संघ पोहोचलाय. नो बॉल. एस पंच नो चेंडू असेल. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चुका पाहायला मिळाला. कोंडीची पाटी संघाच्या माध्यमातून
आणि इथून मात्र जर आपण पाहायला गेलं तर आमच्या ऑफिशियल पंचा त्याच्या माध्यमातून मात्र इथून दंडित घोषित केला जाईल. चला कॉपरेट करा. कोंडीची वाडी संघ विनंती असेल पंचांशी वाद घालायचा नाही. कैमरामैन जल्दी फोकस करो. 2 धावा मिळाल्या तिसऱ्या ठिकाणी आपण जर का पाहायला गेलो तर बॉलच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली झाल्यानंतर फ्रीडची संधी असेल. नो चेंडू फेकल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये बाबूराव ऑन स्ट्राईक इन पडत्या. संघाची धावसंख्या 21 वरती संघ पोहोचला गेला. त्यामध्ये 6 फलंदाज बाद झाले. 21 धावा धावफलकेवरती फ्रीडची नामे संधी आघात करावा लागेल. प्रयत्न करावा लागतील मोठे फटके खेळण्यासाठी. मोठा फटका सजवला जातो. एलिव्हेशन कम्या नमास्टँड मध्ये चेंडू लांड झाला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतो यशवंत. 1 सिंगल मिळाले. दुसऱ्यासाठी प्रयत्न 2 धाबा देखील मिळाल्या जातात. गोल्डन बिट विकेट आणि 2 धाब्याच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती जाऊन पोहोचली जात्या. 23 धावा सध्या धावफलकेवरती पाहायला मिळतात. 23 बनल्यात. अद्यापही या षटकामधील शेवटच्या चेंडूचं खेळ बॅलन्स असेल. एखादा बिग हिट इथून मात्र बरंचसं काय सांगून जाईल टीम वांगाची वाडी संघासाठी. मात्र ते प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. डगआउट मध्ये आजपर्यंत एकनाथ जुगरे सारखे एक मातब्बर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इथून एखादा फलंदाज चांगली फटकेबाजी केली जाईल का? प्रयत्न सुरू आहे. ऑनसेटला भिरकावला जातोय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. आणि इथून जवळपास आपण पाहायला गेलो तर षटक क्रमांक 3 संपला जातोय. आणि 3 षटकानंतर संघाची टोटल धावसंख्या बनल्या धावफलकेवरती 25 धावा. 25 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. चेक करायचा. रन चेक करायचे. फिल्डिंग डिपार्टमेंट आपण सजून घ्या. कोंडीची वाडी संघ. पंच अनफिल्ड डिसिजन द्यायचं आहे आपण. तीन धावा. 2च धावा आहेत. ओके. 2 धाबीच्या मदतीने 25 वरती संघ पोहोचला. 3 षटकांचा वादली खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 25 आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये 6 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजी ट्रॅक वर झाला यशवंत झुगरे. हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सांघिक गोट्यातील 4थं आणि वैयक्तिक गोट्यामधील पहिलं षटक. मैदानाच्या आतमध्ये बॅटची टॉप एज लागली जात्या. फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतो. बॅकअप तितकंच दमदार दुसऱ्यासाठी निघालेत. 2 धावा देखील वेगानं कंप्लीट केला. गुडनिक बीट द विकेट. मोठे फटके येत नाही आणि त्यामध्ये सिंगल डबलला प्राधान्य दिला जातो. मोहन वाघ मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावा लागतील. संपार गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातो. बॅटिंग टीमचा रिव्ह्यूतून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची माग केली जाईल. स्क्रीनवरती चेक केला जाईल. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातो. संतोष भगत ज्यांना आपण पाहतोय तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अभयचा चेंडू चेक केला जाईल. कुठल्या रीतीने चेंडू रिलीज केला जातोय. गोलंदाजाची शैली मात्र वेगळी पाहायला मिळतो. मात्र तोपर्यंत जर का आपण पाहायला गेलं तर मोहन वाघच्या बॅटमध्ये आतापर्यंत चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. या सिंगल डब्बाला प्राधान्य दिला जातो. तब्बल 5व्या क्रमांकावरती मोहन मैदानावरती दाखल झाला होता. शॉर्ट ऑफ लेन्सचा बॉल. अंपायर सिग्नल इट्स वाईड बॉल. हा खराब चेंडू आणि इथून मात्र चेंडू मैदानावर स्क्रीनवरती जरूर चेक केला जाईल. गोलंदाजीचा शैलीचा अगदी वापर पाहिला तर वेगळी शैली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केले जातात. शॉर्ट ऑफ लेन्सचे जास्तीत जास्त चेंडू वापरले जातात. त्या कारणास्तव फलंदाजांना बीट करत चेंडू स्टॅनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो.
हो या बेली फुलर लेनचा बॉल नो बॉल अंपायर सिग्नल इट्स नो बॉल. अतिरिक्त उंची इथून आपल्याला पाहायला मिळाली होती आणि इथून मात्र 2 धाबा कंप्लीट झाले. तिसऱ्यासाठी निघाले जातात. 3 धाबा कंप्लीट होणार का? इथून मात्र बाबूरावनं नाकारलं आणि मिळतील या 2 धाबा. नो चेंडू फ्रीडची नामी संधी पुन्हा एकदा या 3 धाबा मिळाल्या जातील टीम वाघाची बाडी संघाला आणि या 3 धाबेच्या मदतीने संघाची धावा संख्या धाव फलकेवरती पुढे सरसावली जाते. 31 धावा बनल्या जातात टीम वाघाची बाडी संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. या चौकार षटकार आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. सिंगल डब्बाला प्राधान्य दिला जातो आणि इथून मात्र चांगली धावा संख्या बनवण्याचा प्रयत्न फ्रीट आणि यावेळी फ्रीटच्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. या फलंदाजी मार्गवरती मोहन वाघला पण जरूर पाहिलं होता आणि मोहनला मात्र बीट करत चेंडू स्टॅनच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता मैदानावरती केली जातात. चांगली गोलंदाजी राहिली जाते कमबॅक आणि कमबॅक प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लुपर फुलटॉस होता आडव्या बॅटनं मिड विकेटला फटका सजला जातो. कार्पेटच्या साह्याने चेंडू रिलीज होतो. एक सिंगल मिळाले. दुसऱ्यासाठी प्रयत्न फेकी खराब लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. आता तोपर्यंत 2 धाबा सहजरित्या कंप्लीट झाल्या. 2 धाबेच्या मदतीने संघाची धाबा संख्या 33 धाबा धाव फलकेवरती पाहायला मिळतात. तीन चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाजी चांगली होते मैदानाच्या आतमध्ये. स्क्रीनवरती चेक जरूर केला जातो. तिसरे पंच आमच्या समेत जोडलेत आणि दोन्ही संघाचे 12th मान देखील आमच्या सोबत आहेत. तिकडे देखील दोन्ही संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. त्यावेळेचा चेंडू फर्स्ट पार इथेचा चेंडू वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला जातो. मोहनला बीट करत चेंडू स्टॅनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये विसापला जातो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडूचे खेळ अद्याप बॅलन्स या 2 चेंडू मध्ये एखादा बिग हिट. इथून मात्र चांगली फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. टीम वाघाची बाडी संघाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत मात्र प्रयत्नाला यश मिळत नाही. या मागचं कारण गोलंदाजी भरपूर चांगली केली जातात. शेवटचा बॉल अंतिम टार्गेट सेट इथून फेकण्यासाठी तयार आहे. वाघाची बाडी संघ म्हटला तर गोलंदाजीचा भर नसणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या रात्रीमध्ये अभिवागची सेना वाघाची बाडी गावामधील एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर प्रकाशवीरचा मोर्या वाघाची बाडी संघ दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिला होता. मात्र यावेळी आज देखील एक संघ आपण पाहतो. अंतिम टार्गेट सेट ऑन साइडला खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. बॅकअप चांगलं राहिलं जाता. दुसऱ्यासाठी निघालेत. फेकी खरा पाहायला मिळतोय. ओव्हर थ्रोच्या धावा या भरपूर मागात पडल्या जातील मित्र म्हणेन टीम कोंडीची बाडी संघाला आणि 3 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट झाल्या. 3 धाबेच्या मदतीनं पहिला डाव इथे संपलाय. पहिल्या डावामध्ये वाघाची बाडी संघानं धाबा बनवल्यात. ते 36 धाबा येणारे बॉल असतील 24 टीम कोंडीची बाडी संघाला बनवायच्यात. त्या 37 धाबा उत्तरार्धामध्ये
ती दिली. या स्पर्धेमध्ये शंभू बैलाची रॉयल एंट्री उद्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जावा मॅचकडे त्या उत्तरार्धाला सुरुवात होत्या. गोलंदाजी ट्रॅक वरती राकेश वाघला पण पाहतोय. पहिला चेंडू आपटी बार चेंडू होता, मात्र राजूना चेंडूची पाहणी केली आणि त्याचनंतर फटका सजवला होता. मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात होता. विशाल वाघला पण पाहतोय. एक सिंगल मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने मात्र संघाचा अकाउंट ओपन केला जातो एक या धावासंख्येनं. स्ट्राईक एंडवर राजेश शेंडेला पण पाहतोय. डावखुरा त्याचा विस्फोटक फलंदाजा. बरेचसे विक्रम याही खेळाडूच्या नावावरती राहिले गेलेत. मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं कोंडीची पाडी संघाला टिकून राहायचं असेल तर मग यातून मात्र या धाबा चेस करावा लागतील. विजय वाघनं संघाला नाराज केला होता. सलामीला मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाला होता, मात्र त्याच्या बॅटमध्ये फक्त आणि फक्त आपण एक धाव पाहिली होती. मात्र यावेळी उत्तरार्धामध्ये 27 धाब्यांचा टार्गेट सेट केला गेलाय. त्या 27 धाबा इथून चेस केला जातील का डिफेंड केला जातील यावरती 37 धाबा केल्या डिपेंड केल्या जातील का इथून वाघाची पाडी संघाच्या माध्यमातून हा चेंडू चांगला पाहायला मिळतो. वेगवान तेज तरार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. राकेश वाघ या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली सध्या. P1चं पहिलं षटक त्यावरती विश्वास दाखवलाय. या षटकामध्ये जास्तीत जास्त विकेट घ्यावा लागतील, जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावा लागतील. टीम वाघाची बाडी या संघाला. राजेसाई अबेलचा चेंडू अगदी आपण पाहतो. आडवा बॅटना फटका सुरेख्या शॉट बॅकवर्डला बॉलला फेकून दिला. दुसऱ्या टप्प्यानं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमापार. हा पहिला संघर्षाचा शंकनात करणारा चौकार. गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळाली होती. पहिल्या मॅच मध्ये या गोलंदाजांना संपूर्ण संघाला नाराज केलं होतं, मात्र गोलंदाजच्या बळावरती तो सामना त्याने जिंकला होता. 30 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. टीम कोंडीची पाडी संघानं वेगवान तेज तयार पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट केली जात्या आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 वरती संघ पोहोचला जातोय. उर्वरित या षटकामधील जर आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. एक चौकार वगळताच जर आपण पाहिला तर 4 चेंडूंचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या 5 वरती संघ पोहोचला गेला. 37 धावा इथून बनवायच्या आहेत उत्तरार्धामध्ये. 6 धावा बनल्यात धावफलकेवरती. राजेश खेळतोय 3 मध्ये 4 धावसंख्येवरती. राजू खेळतोय आतापर्यंत 1 धावसंख्येवरती. कोला टाकला जातोय. ऑनसाइडला ड्राईव्ह करायचा होता, फटका फसला होता. ऑनसाइडला खेळायचा होता, मात्र स्वेअरलेगला चेंडू रिलीज झाला आणि तिथून मात्र एक सिंगल मिळाली जाते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवरती संघ पोहोचला जातोय. राकेशच्या षटकावरती जर आपण पाहिला P1चं षटक मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर त्या सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक पाहतोय. एक लॉंग ऑन मध्ये आणि लॉंग ऑफ मध्ये अशी क्षेत्ररक्षणाची विभरचना केली गेल्या. तो डावखुऱ्या त्याचा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक इनवर द्या. एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण जरूर पाहिला, मात्र यावेळेचा चेंडू कुठल्या रीतीने किल केला जाईल. लोवर फुलटस होता. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षण दमदार राहिलं जातं जिथे मोहन बागला पण पाहतोय. इस्टनच्या मागे फर्स्ट लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून इथून मात्र जर आपण पाहिला तर पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली धावफलकेवरती 8 या आकड्यावरती. चला बागाची वाडी संघ कॉपरेट करायचे. आपण स्पीडअप घ्यायचा, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. पहिला षटकाचा वादली खेळ संपला. संघाची धावसंख्या बनल्या 8 धावा. 37 बनवायच्या होत्या. विशाल आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. राकेश वाघची अप्रतिम गोलंदाजी राहिली. कमबॅक त्या षटकामध्ये पाहायला मिळाला होता. एक चौकार वगळता चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली होती. मात्र या मॅच मध्ये इथून गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या क्रमांकावरती सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक विशाल वाघला पण पाहता गोलंदाजी मार्क वरती प्रचारित करण्यात आला गेला.
पंचांच्या उजव्या साईडनं चेंडू फेकण्यासाठी तयार आहे. समोर ऑन स्ट्राईक केल्यावरती डावपुरा हाताचा विस्फोटक फलंदाज राजेश शिंदे हा चेंडू खेळण्याकरता तयार. राज्यासाठी पहिला चेंडू गतीमध्ये बीट केला जाता. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला जरूर पाहायला मिळतो. ऑनसाईडला खेळायचा होता मात्र फटका पसला जातो. इथून मात्र गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं होतं. ज्या अनुषंगानं वेगानं गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहिलं होता आणि त्यानंतर चेंडूची झांबेली फेकी गेली. त्यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन हे आपल्याला पाहायला मिळालं होतं. जबर रीतीनं चेंडू रिलीज केला होता. त्या फलंदाजांना बीट करत चेंडू स्टँडच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये विसावला होता. त्यावेळी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. बट पुन्हा एकदा जर आपण पाहायला घेतो पंच सांगतील की इथून मात्र खराब चेंडू वाईट चेंडू आणि त्याच नंतर फलंदाज देखील बाद. पंचांचं फिंगर अप होतोय. विकेट क्रमांक पहिला टीम यंगस्टर कोंडीचीपाडी संघाला बाद होतोय. राजीव दोरे बॅक टू द डगआउट. वाईट चेंडू आला आणि इथून मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज राजूला परतावा लागला जातो. महत्वाची विकेट संघाचा कॅप्टन त्यावर संपूर्ण जबाबदारी होत्या. तो फलंदाज मात्र यावेळी बाद झाल्या मैदानाच्या बाहेर. नौका फलंदाज इन ऍक्शन मध्ये. अर्जुन दोरे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अर्जुन आणि सोबतीला राजेश ही जोड सगळी मैदानाच्या आतमध्ये. राजेशने एक चौकार पाहायला त्याच्या बॅटमधनं 4 चेंडू त्यांना पेस केलेत. 5 धाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमधनं टीमसाठी राहायला गेलो तर संघाची टोटल बनल्या 9 धाबा. इथून प्रयत्न करावा लागतील गोलंदाजी करत असताना टीम वाघाची पाडी संघाला. कोला टाकला जातोय त्रिफळाची परफेक्ट यॉर्कर. यू मिस डेफिनेटली. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय झाला. लगातारचा दुसरा झटका दिला टीम कोंडीची पाडी संघाला. राजेश शिंदे बॅक टू द डगआउट. तंबूच्या आश्रयाला नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. इन ऍक्शन मध्ये धनाजी दोरे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो सोबतीला अर्जुन दोरे अशी जोड सगळी मैदानावरती पाहायला मिळेल. लो स्कोरिंग सामना पण जरूर पाहायला होता मात्र हाय व्होल्टेज ड्रामा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. विशाल बागच्या नाबावरती बॅक टू बॅक 2 सफलता राहिलेत. षटकातील यावेळीचा चेंडू धनाजीसाठी ऑनसाईडला ड्राईव्ह केला जातो. फटका चांगला. विनायक वाघ आपण पाहतो त्या ठिकाणी थोडंसं मिस फिल्डिंग बॅकअप चांगलं राहिलं जाता. दुसऱ्यासाठी निघालेत. 2 धाबा देखील वेगानं कंप्लीट झालात. गुड रनिंग भेटत विकेट. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकेवरती 11 या धावसंख्येवरती संघ पोहोचला जातो. उर्वरित जर आपण पाहायला गेलो तर अजूनही काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे आणि 26 धाब्यांची गरज आहे. 27चा टार्गेट सेट केला गेला होता. 11 धाबा धावफलकेवरती लागलात. त्यामध्ये 2 विकेट महत्वाच्या बाद केल्यात. मात्र मोठे फटके येत नाही. या सिंगल डबलला प्राधान्य दिला जातो. कोंडीचीपाडी संघाला देखील माहिती आहे सिंगल डबल नाही सामना जिंकता येतो आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये लेट कट करायचा होता. ऑफस्टिकला चेंडू रिलीज केला होता. टप्पा पडला. थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतो. नाका समोरून चेंडू रिलीज केला जातो. धडाजीला मैदानाच्या आतमध्ये शांत केला जातो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये जोर आपल्याला पाहायला मिळतो. जसे जसे डॉट चेंडू फेकले जातील तसं तसा प्रेशर पाहायला मिळेल टीम कोंडीचीपाडी संघावरती. अभिली फटका सुरेख आहे. मिस टायमिंग. शतरक्षक मंगलवाग डाऊन द कॅच. पकडला चल आणि संपवलाय धनाजी दोरेचा किल. झटका क्रमांक 3 या षटकामध्ये विशालनं दिलाय टीम कोंडीचीपाडी संघाला. धनाजी बॅक टू द डगआउट.
संघाची धावसंख्या आता पुढे वाटचाल करेल. 3 धावा मिळाल्या जातील. फ्रीडची नामी संधी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज जाजेसाठी आपल्याला पाहू शकाल. या चेंडूवरती प्रयत्न करावा लागतील. मोठा फटका सजवावा लागेल टीम कोंडीचवाडी संघाच्या फलंदाजांना. संघाची धावसंख्या 14 वरती संघ पोहोचला गेलाय. उर्वरित जर आपण पाहायला गेलो तर काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. 23 धाब्यांची अद्यापही गरज असणाऱ्या. फुल टॉस होता. फ्रीडची नामी संधी होती मात्र इथून चेंडू पाठबडती हाताळला जातोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळाली जाईल आणि षटक क्रमांक इथून संपला जातोय 2. अर्थातच 12 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल बनल्या 14 वरती 3 विकेट. येणारे बॉल असतील आता 12 आणि विजय करता धाबा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 23. आपल्या सवी 15 धाबा बनल्यात. पंधरा धाबा बनल्यात. धाव फलकेवरती 22 धाब्यांची अद्यापही गरज असणाऱ्या. अजय आणि अर्जुन अशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 15 धाबा बनल्यात. धाव फलकेवरती 3 विकेट ज्यामध्ये महत्वाच्या आपण पाहिलं होतं संपन्न केल्या होत्या. विशाल बागच्या नावावरती 3 सफलता राहिल्या होत्या. धनाची बाद झाला होता. राजू दोरे बाद झाला होता आणि त्याचनंतर राजेश देखील बाद झाला होता. हे 3 संघाचे प्रमुख फलंदाज बाद झाले होते. आता मात्र जर आपण पाहायला गेलो तिसरं षटक प्रगती पथावरती. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर त्याला मोहन वाघ त्या गोलंदाजाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्यात असा वेगवान गोलंदाज दोन्ही साईडला कट करण्याचा सातत्यानं प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला जातो. व्हेरिएशन चांगल्या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अप्पर कटचा देखना स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक तैनात द्या. राकेशला पण पाहतोय चांगलं शतरक्षण त्यांच्या माध्यमातून पैकी अचूक आल्या आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करेल. 16 धाबा सध्या धावफलकेवरती पाहायला मिळतात. 16 धाबा धावफलकेवरती. या षटकामध्ये कमबॅक केला तर शेवटच्या षटकापर्यंत मॅच पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. या खोला टाकला जातोय. अर्जुन दोरीला बीट करत चेंडू स्टँडच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. जागा बनवली होती. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला होता मात्र इथून फलंदाजांना बीट करत चेंडू स्टँडच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला जरूर ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळतो. मिस्टामिंग फटका हवेमध्ये. शतरक्षक जातोय चेंडू वरती. जेलची नामी संधी होती. चुका तिकडे पाहायला मिळाल्यात आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अगदी मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला जातोय. एका धावेमध्ये तिथे जर आपण पाहायला गेलो तर विकेट संपन्न होत होती. केशव वाघ आता स्वतःवरती नाराज असेल. एक साधा सोपा झेल पकडायचा होता. तो झेल सोडल्यानंतर सलग 3 धावा मात्र इथून कंप्लीट केल्या गेल्यात आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकेवरती अगदी आपण पाहतोय 19 धावा धावफलकेवरती लागल्या गेल्यात. 18 धावेंची अजूनही गरज असणारा. एक्स्ट्रा कव्हरला फटका सुरू का. शतरक्षक तैनात आहे. राकेशला पण पाहतोय. एकच धाव मिळाली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकेवरती 20 या धावा धावफलकेवरती पाहायला मिळतात. 20 धावा धावफलकेवरती लागल्या गेल्यात. अद्यापही 17 धावसंख्येची गरज असेल. या षटकातील उर्वरित आपण पाहिला तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ अद्यापही बॅलन्स असणाऱ्या. मिस्टामिंग फटका पाहायला मिळतोय. अर्जुनला बीट केला जातोय. स्वतःवरती नाराज. मैदानाच्या आतमध्ये अशा सिच्युएशनला या रीतीची फलंदाजी केली तर सामना मात्र गमावा लागेल टीम कोंडीचवाडी संघाला. आणि ज्या अनुषंगाने असं वाटलं होतं की एकतर्फी सामना कोंडीचवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय मात्र गोलंदाजीमध्ये लाजवाब कमबॅक केलाय. इथून गोलंदाज मोहन वाघना. षटकातील शेवटचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता मात्र पंच आमच्याकडे बघतात की हा चेंडू खराब आहे. वाईट चेंडू इथून फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव खर्च केली जात आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकेवरती लागली जाते 21. 21 धावा धावफलकेवरती पाहायला मिळतात. येणारे 7 चेंडू आणि विजय करतात अजूनही 16 धाब्यांची गरज आहे. 7 चेंडू 16 धाबा. चांगला चेंडू गुडले स्पोर्टची सफर राहिली जाते. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावला जातो. षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकानंतर संघाचे टोटल बनले 21 धाबा. लॉस ऑफ 3 विकेट. येणारे बॉल असतील आता 6 आणि विजय करतात बनवायच्या तब्बल 16 धाबा. चला भागाचीवाडी संघ कॉपरेट करा. शतरक्षण लगेच सजवायचं आपण. 6 मध्ये 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एक स्टार कोंडीची वाडी की त्याच्या विरोधामध्ये फाईट करणारा टीम भागाची वाडी. कोणता संघ सामना विजय प्राप्त करेल याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरा लागल्यात. अंतिम 6 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. 16 धाब्यांची गरज आहे. कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल
कोणत्या गोलंदाजावरती संघाच्या संगणकाचा विश्वास आपल्याला पाहायला मिळेल. विजय बाग आलाय, स्वतः कॅप्टन या स्वतःवरती विश्वास त्यानं दाखवलाय. मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये 16 वाचवायच्यात टीम वाघाचीवाडी संघाला आणि 6 मध्ये 16 बनवायच्यात टीम कोंडीची पाडी संघाला. या बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील हे नेतृत्व आपल्याला जरूर पाहायला मिळतो. इन ऍक्शन मध्ये 4थं षटक, 6 चेंडूंचा खेळ, बॅलन्स 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अनेक स्ट्राईक इन वरती. चला हेदुटणे संघाचे कॅप्टन, हेदुटणे संघाचे कॅप्टन जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच मुख्य व्यासपीठाकडे रिपोर्टिंग करायचं. दुसऱ्यासाठी निघालेत, डेंजर झोन मध्ये पाहावं लागेल. अजय खंडवीला परतावा लागेल डगआउटच्या दिशेनं आणि धक्का इथून लागला जाईल 4था टीम कोंडीची वाडी संघाला. बॅक टू द डगआउट अजय खंडवी. आणखी माझ्या झोपडीत प्रवीणजी वाघे आहेत का स्टेजवर? 5 चेंडू 15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजी मार्कवरती विजय वाघ. श्रीपद आलाय मैदानाच्या आतमध्ये. श्रीपद साठी या भेचा चेंडू खोला टाकला जातो. वेग भरपूर पाहायला मिळतो. बेकावरती स्वार होऊन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. येणारे बॉल असतील आता 4 आणि विजय करता धाबा बनवायच्यात त्या 15 धाबा. 6 मध्ये 16चं समीकरण असं वाटलं होतं. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय, लाकूड तोड गोलंदाजी, फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागला जाईल इथून 4था श्रीपद जुगरे. बॅक टू द डगआउट. हो, 3 मध्ये 15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आकाश दाखल झाला. आकाशसाठी व्यवस्थित चेंडू अगदी आपण पाहतोय समोर ड्राईव्ह केला जातो. लॉंग आउट मध्ये ब्लॅक स्क्रीनच्या जवळ अगदी मंगल बाग चेंडू अडवला जातो. एक सिंगल मिळाले जाते. सिंगलच्या मदतीनं मात्र संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करेल. 23 धावा बनल्या जातात. येणारे बॉल असतील आता 2 आणि विजय करता तब्बल बनवायच्या त्या 14 धावा. 2 चेंडू 14चं समीकरण. फर्निचर डिस्ट्रॉय, फुल लेन्थचा बॉल, लाकूड तोड गोलंदाजी. अजून एक धक्का दिलाय टीम कोंडीची पाडी संघाला. अर्जुन दोरे. बॅक टू द डगआउट. आणि तब्बल 14 धाब्यांची गरज आहे. एक चेंडू 14 धाबा. शेवटचा बॉल समोर ड्राईव्ह केला जातो आणि सामना इथून जिंकला टीम वाघाची वाडी संघ. अभिनंदन. हार्डलक टीम कोंडीची वाडी संघ. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून गौडचं कौतुक आणि सामना इथून खऱ्या अर्थानं विजय प्राप्त केला वाघाची वाडी संघानं. कॅप्टन आपण घ्यायचा वाघाची वाडी संघाचे कॅप्टन. टॉससाठी आपण न्यायचा. चला इथून सामना जिंकलाय वाघाची वाडी संघानं. कॅप्टन आपण टॉस साठी यायचा. सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच